नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. भामा नदीवरील 130 वर्षे जुना पूल सुस्थितीत. पुणे नाशिक महामार्गावरील सुमारे 130 वर्षांपूर्वीचा भामा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल अजूनही भक्कम स्थितीत आहे. या जुन्या रस्त्यावरील पुलाचा फारसा वापर होत नसला तरी मोठ्या संख्येने फिरण्यासाठी आणि पोहण्यासाठी नागरिक येत असतात. पुणे नाशिक मार्गावरील 42,800 रुपये खर्चाचा या जुन्या पुलाचे बांधकाम सन 1891 ते 1892 या दरम्यान झाले होते. ब्रिटिशकालीन असलेल्या या उंच आणि भक्कम पुलावर भामाच्या कसल्याही महापुरात कधीही पाणी आलेले नाही. यावरून त्याची बांधणी लक्षात येते. 2001 मध्ये 127 कोटी रुपये खर्च करून खेड ते नाशिक फाटा महामार्ग रुंदीकरण करताना या पुलालगत नवा पूल बांधण्यात आलाय. नवीन पूल बांधताना जुन्या पुलावरील वळण लक्षात घेऊन नवीन पूल समांतर काही अंतरावर उभारण्यात आला. त्यामुळे सुमारे 110 वर्षांनंतर पुणे नाशिक रस्त्यावरील या जुन्या पुलाचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर थांबला. 130 वर्ष या जुन्या पुलाचे ब्रिटिशकालीन घडीव दगडी असलेले संरक्षक कठडे काही ठिकाणी झुडपांमुळे खराब होत आहेत. महात्मा फुले यांच्या कंपनीने याच कालखंडात पुण्यात कात्रजचा बोगदा, एरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा केला होता. एरवड्याचा मुळामुठेवरचा पूल ब्रिटिश काळात 1867 साली बांधण्यात आला. त्याचे आयुष्य 100 वर्षाचे होते. प्रत्यक्षात तो 140 वर्षे वापरात होता. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे 1890 साली मृत्यूनंतर वर्षभरात म्हणजे 1891 ते 1892 दरम्यान हा पूल तयार झालेला असला तरी खेड तालुक्यातील हा पूल देखील महात्मा फुले यांच्याच कंपनीने केला असण्याची दाट शक्यता जाणकार व्यक्त करतात. भरधाव बस चालवून पादचारी इसमास चिरडल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका बस चालकास अटक केली आहे. सुनील सोपान घाटे, वय वर्ष 37, राहणार लांडेवाडी भोसरे असे अटक करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी चाकण तळेगाव रस्त्यावर युनिकेअर हॉस्पिटल समोर घडला होता. बाबाजी रामभाऊ दौंडकर, वय वर्ष 55, राहणार दौंडकरवाडी, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजणे, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणे, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता 198.34 TMC इतकी आहे. खेड तालुक्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. चासकमान धरणात सध्या 7.28 TMC पाणीसाठा असून भामा आसखेड धरणात 6.77 TMC पाणीसाठा सद्यस्थितीत आहे. भामा आसखेड धरणातून पुण्यासाठी आणि MIDC साठी मोठ्या प्रमाणावर अहोरात्र उपसा सुरू आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तालुका खेड यांच्या वतीने किमान वेतन, पेन्शन, ग्रॅज्युइटी, पदोन्नतीचे निकष, चांगल्या प्रतीचा आहार इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी 15 डिसेंबर 2023 रोजी नागपूर या ठिकाणी प्रचंड विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. खेड न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमधून तडजोडीतून 4,867 दावे प्रकरणे मिळून 16,87,03,368 रुपयांची वसुली झाली. यामध्ये बँक थकीत वसुली 1,322 प्रकरणांपैकी 14 घरपट्टी, पाणीपट्टी 4,591 अशी 5,913 प्रकरणांपैकी 4,605 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर प्रलंबित प्रकरणांपैकी बँक वसुली 195 पैकी 1, फौजदारी 103 खटल्यांपैकी 2, भूसंपादन 21 पैकी 10, मोटार अपघात 39 पैकी 15, कौटुंबिक 156 वादापैकी 1, धनादेश 138 कलम 137 पैकी 8, इतर दिवाणी 514 खटल्यांपैकी 26, गुन्हा कबुली 749 पैकी 199 असे एकूण 1,944 प्रकरणांपैकी 262 दावे निकाली काढण्यात आले. आज आपल्याकडे राष्ट्रीय लोक अदालत कोयाळी, तालुका खेड या ठिकाणी श्री भानुबा देवाची यात्रा दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाने घालून दिलेले नियम पाळले तर आपले आयुष्य वाढते. आरोग्य संपन्न जगण्यासाठी धर्मपरंपरेतील चालीरीतीचे अनुकरण केले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांनी राजगुरुनगर या ठिकाणी व्यक्त केले. रोटरी क्लब राजगुरुनगर, मांदळे विकास वर्धिनी आयोजित व्याख्यानमालेत 100 वर्षे निरोगी आयुष्य कसे जगावे या विषयावर प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भाजप नेते अशोकराव टावरे यांनी नागपूर येथे भेट घेतली. वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर
तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर पुणे नगर रोड या मार्गाचे एलिव्हेटेड काम तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे खेड तालुक्यात आज सोमवारी नागरिकांनी स्वागत केले. चाकणजवळ रोहकल फाटा येथे स्वागत करताना मानव संसाधन विकास संस्थेचे सुनील उबाळे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. भैरवनाथ महाराजांचा उत्सव आज गडद गावात मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी अभिषेक व महापूजा, त्यानंतर हारतुरे, दुपारी मानाच्या काठी पालखीची मिरवणूक पार पडली. सायंकाळी 5 ते 7 दरम्यान ढोलांच्या स्पर्धा पार पडल्या. सायंकाळी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला. रात्री भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंगळवारी 12 डिसेंबर रोजी कुस्तींचा आखाडा आयोजित केला आहे. खेड तालुक्यातील ग्रामपंचायत भोरगिरीच्या अखत्यारीत, भीमाशंकर परिसरात आणि रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या पदरवाडी परिसरात गेल्या जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात जमिनीचे भूस्खलन होऊन जमीन खचल्याची बाब समोर आली होती. भीमाशंकर अभयारण्यातील पदरवाडीचे भयानक वास्तव स्थानिकांनी प्रत्यक्ष राजगुरुनगरला येऊन प्रांत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या भेटी घेऊन पदरवाडी परिसरात जमिनीला समांतर अशी भेग पडून डोंगरकडेच्या जमिनीचा भाग खचल्याचे प्रत्यक्ष वास्तव समोर आले आहे. प्रशासनाने याची पाहणी केली. प्रत्यक्षात पुढे काहीही घडले नाही. तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रशासकीय पातळीवरच्या हालचाली मंदावल्या गेल्या. अखेर पदरवाडी येथील ग्रामस्थांनी राजगुरुनगर या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर बिरसा ब्रिगेडच्या वतीने प्राणांतिक उपोषण सोमवारी दिनांक 11 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत शासन 16 कुटुंबांना जागा देऊन घरे बांधण्यासाठी तहसीलदार लेखी स्वरूपात आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वांना जय आदिवासी. माझे नाव संतोष सुपे, बिरसा ब्रिगेड खेड तालुका अध्यक्ष. गेले 2019 पासून 2019ला पदरवाडी हे जे गाव आहे आमच्या खेड तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये, त्या गावामध्ये 2019ला जमिनीला तडा गेला. ती बाब आम्ही तालुका प्रशासनाला त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांना वेळोवेळी निवेदनं दिली. त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, तिथले अहवाल पुढे सादर केली, परंतु त्याच्यावरती ठोस अशी कुठलीही कारवाई प्रशासनाने केली नाही. त्यामुळे आज पदरवाडी ग्रामस्थ आणि बिरसा ब्रिगेड संघटना यांच्या माध्यमातून आज इथं आमरण उपोषण आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाने आमच्या आदिवासी समाजाची मरणाची वाट न पाहता योग्य ती कारवाई आम्हाला लवकरात लवकर लेखी स्वरूपात या ठिकाणी द्यावी अशी मी या प्रशासनाला विनंती करतो. जय आदिवासी. तुम्ही आता मागं निवेदन दिलं होतं आता मागच्या आठवड्यामध्ये प्रशासनाला, त्याच्यावरती काय केलं? त्याच्यावरती काहीच नाही. ते त्यांच्याकडे. सोनाली रवींद्र डामसे. माझा पहिल्यांदा जय आदिवासी नमस्कार. 2019 सालीपासून पदरवस्ती खेड तालुक्यामध्ये पदरवस्ती एक आहे, त्या ठिकाणी तडे गेलेले आहेत. आता 6 फुटाप्रमाणे तडे गेलेले आहेत. त्यांना प्रशासन येते, फक्त पाहणी करून जाते. तात्काळ पुरता फक्त तुम्ही त्या प्रशासन सांगते लोकांना का तुम्ही वरती येऊन राहा, बाकीचा काहीच पाठपुरावा करत नाही. की आमची अशी मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला लेखी पुरावा द्यावा की आम्ही तुमच्या येत्या 2 महिन्यात किंवा 1 महिन्यामध्ये तुम्हाला तुमची घरं किंवा कुठे जागा मिळवून देऊन तुमची राहायची सोय करू. पण तसं अजून काहीच त्यांनी हे केलेलं नाही. मागच्या आठवड्यामध्ये प्रशासनाला लेटर पण दिले, त्यांनी त्याच्यावर अजून वाटचाल काहीच केलेली नाही. त्यासाठी आम्हाला इथे उपोषणाला बसायची वेळ आणली. आमचं काही नाही, आम्हाला फक्त त्यांनी मरण उपोषण आहे आमच्याकडे. मी बाळासाहेब मोरे, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा सल्लागार. आज या राजगुरुनगर या ठिकाणी तहसीलदार कचेरीच्या समोर मौजे पदरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील आदिवासी ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या वस्तीजवळ डोंगराला तडे गेलेले आहेत आणि ते कधीही कोसळू शकतात. माळींसारखी दुर्घटना घडू शकते आणि म्हणून प्रशासनाने त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करावा या त्यांच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी खेड तालुका तसेच पुणे जिल्हा यांच्या वतीने आम्ही यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत. खेड बाजार समितीच्या आवारात अनेकदा गुरांच्या व्यापाऱ्यांवर कारवाया केल्या जातात. त्याबाबत गुरांच्या व्यापाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी बाजार बंद ठेवत निषेध नोंदवला.
याबाबत हिंदुत्ववादी संघटनांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट निलेश आंधळे यांनी खेडच्या लोकप्रतिनिधींच्या पत्राचा संदर्भ देत सदर गुरांचा बाजार बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. गुरांचे व्यापारी संघटितपणे दबाव आणत असतील तर हजारो कार्यकर्त्यांसह आम्हीही दबाव तंत्र वापरू असा देखील इशारा ॲडव्होकेट निलेश आंधळे यांनी दिला आहे. आपल्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी जो कायदा आहे 1995चा अमेंडेड 2015 हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळं आपल्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी आहे. मग गोवंशामध्ये कोण येतं? गाय येते, बैल येते, म्हैस आणि म्हशीचं पारडू हे गोवंशाच्या व्याख्यामध्ये येतं आणि ह्या सगळ्यांच्या कत्तलीला आपल्या राज्यामध्ये बंदी आहे. त्यामुळे त्यांची जर कत्तल होत असेल, आपण जर त्या परवा दिवशीची घटना बघितली तर त्याच्यामध्ये 22 ज्या म्हशी आहेत त्या कत्तलीसाठी चाललेल्या होत्या. त्या संदर्भातली जी फिर्याद आहे ती चाकण पोलीस स्टेशनला दाखल आहे. पोलीस त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना ही 22 जनावरं मिळून आलेली आहेत. आत्ताची वस्तुस्थिती बघितली तर त्याच्यामधल्या 2 ज्या म्हशी आहेत त्यांचं खुब्यामध्ये त्या फ्रॅक्चर झालेल्या आहेत, त्यांना उठता येत नाही. त्यांची ट्रीटमेंट जी आहे ती भोगावला चालू आहे. त्यातल्या काही ज्या म्हशी आहेत त्या जर आपण बघितल्या 80% तर त्यांना जखमा झालेल्या आहेत. मग एवढ्या लाखो रुपयाच्या म्हशी किंवा एका म्हशीला त्वचारोग झालेला आहे, अशा ज्या म्हशी आहेत हा कुठलाही शेतकरी हा विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी नेत नसतो. तर ह्या सगळ्या ह्या ज्या म्हशी आहेत त्या कत्तलीच्या होत्या. रात्री 11:30 वाजता ही कारवाई झालेली आहे. रात्रीच्या वेळी ती वाहतूक होत असताना ते मिळून आलेले आहेत. त्यामुळे 100% हे सगळी जी जनावरं आहेत ही कत्तलीच्या उद्देशाने चाललेली होती आणि तसेच गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत. 2017ला जो आहे तो लाईव्ह स्टॉक ॲनिमल ॲक्ट जो आहे तो आलेला आहे. त्याच्याप्रमाणे सगळ्या ज्या पशु बाजार समित्या आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत यायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आत्ता आपली जी पशु बाजार समिती आहे तिची सुद्धा जी कार्यपद्धती आहे भविष्यातली ती त्या कायद्याप्रमाणे होणं अपेक्षित आहे. कारण जी समितीचा उल्लेख काल झाला तर कायद्यामध्ये तरतूद आहे. अशी जी समिती आहे त्या समितीमध्ये पोलीस अधिकारी असतील, वेटरनरी डॉक्टर्स असतील, त्यानंतर ॲनिमल प्रोटेक्शनचे जे ऑफिसर्स असतील, ही सगळी मंडळी जी आहेत ती त्या समितीचे भाग आहे आणि त्या समितीला अधिकार दिलेला आहे की 6 महिन्यामध्ये एखाद्या जनावराची खरेदी विक्री झाली, ते जनावर जर त्या व्यक्तीच्या घरी मिळून आलं नाही तर 6 महिन्यात कधी एफ.आय.आर दाखल करण्याचा अधिकार त्या समितीला दिला आहे. मग अशी समिती जर गठीत झाली तर हे जे सगळे प्रश्न उपस्थित होतात ते ह्या सगळ्याचं उत्तर म्हणजे 17चा जो कायदा आहे हाच त्याचं उत्तर आहे. तर आमची मागणी की त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी जी आहे ती या बाजार समितीमध्ये होणं गरजेचं आहे. आता तिथं अशी समिती गठीत नाही आणि तिथं होणारे व्यवहार हे बेकायदेशीर आहेत असं काय आहे का? न्यायालयामध्ये या संदर्भातल्या अनेक केसेस दाखल झालेल्या आहेत आणि त्यावेळी बाजार समितीचं म्हणणं देखील न्यायालयासमोर मांडण्यात आलेलं होतं. न्यायालयासमोर ज्यावेळेस या केसेस आल्या त्यावेळी आम्ही तिथं जो स्टँड घेतलेला होता तो हाच घेतलेला होता की 2017च्या कायद्याप्रमाणे ही जी बाजार समिती आहे ही बाजार समितीची जे रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या पावत्या आहेत त्यांनी दिलेल्या पावत्यां तिथं झालेले व्यवहार हे कायदेशीर कसे होऊ शकतात? आणि त्यात ते म्हणणं ग्राहीत धरून आत्तापर्यंतचे राजगुरुनगर सेशन न्यायालयाचे मेहरबान सय्यद साहेबांचे 3 निकाल आहेत जे कसायांच्या विरोधात गेलेले आहेत. आणि यापूर्वीच्या सुद्धा 2015 पासून ते 2023 पर्यंत एकही जनावर जे आहे ते त्या कसायाच्या ताब्यात गेलेलं नाही. आत्तापर्यंतचे सगळे निकाल त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. त्यामुळे कायद्याची जी आहे ती प्रभावी अंमलबजावणी जी आहे ते होणं गरजेचं आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर त्या ज्या म्हशी आहेत त्या 11 म्हशी एका गाडीमध्ये सापडलेल्या आहेत. कायद्याप्रमाणे RTOचं परमिट लागतं आणि RTO 4 जनावरांचं परमिट देतो आयशर गाडीला. 11 म्हशी तिथं कोंबून भरलेल्या आहेत आणि त्या सगळ्या जखमी झालेल्या आहेत. त्यामुळे निर्दयपणे त्यांची जी वागणूक आहे ती झालेली आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती एफ.आय.आर दाखल झाली. त्यामुळे त्यांच्यावरती काहीतरी वेगळा अन्याय झाला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्हाला मारहाण झाली वगैरे वगैरे, आम्हाला त्रास दिला. तर अशी कुठली एफ.आय.आर नाही, साधी एक तक्रार कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल नाही मारहाणीची. मग हे जे सगळे खोटे आरोप ज्या पद्धतीने जे चालू आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि भविष्यात त्यांनी कालच्या प्रकरणामध्ये जी झुंडशाही 100-200 लोक येऊन तिथं त्यांनी जो प्रयत्न केला की आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही मार्केट बंद करू शकतो, तर असं झुंडशाहीने जर सगळे ऐकणार असतील तर भविष्यकाळात आम्ही सुद्धा 5-10 हजार लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. पण आम्ही कायद्याचं पालन करा हीच आमची मागणी आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या व्यापारी मंडळींना विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीने व्यापार करा, चांगल्या पद्धतीने काम करा, कायद्याचं पालन करा. कायद्याचं पालन करणाऱ्याला कुठल्याही व्यक्तीला अशी कुठल्याही स्वरूपाची अडचण भविष्यात कधी येणार नाही.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध उपबाजार आवारातील प्रलंबित समस्यांनी शेतकरी आडते एकीकडे सुविधांची मागणी करत असताना बाजार समितीने काही जणांवर पूर्वग्रह दूषित ठेवत कारवाईचे प्रयत्न चालवल्याचा आरोप होत आहे. जे आडते व्यापारी व शेतकरी यांच्या जीवावर मार्केट चालते त्यांच्यावरच कारवाईची कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतो आहे. याबाबत पुढील काळात बाजार समितीचे अधिकारी आणि संचालक यांच्याकडून आपण काही अडचणींच्या प्रश्नांवर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यातले किती उपबाजारावर सुस्थितीत चालू आहेत काय सांगाल? आज बाजार समितीची जर परिस्थिती आपण पाहिली तर आज चाकणचा उपबाजार असेल, राजगुरुनगर बाजार असेल मुख्य बाजार, त्याचप्रमाणे शेलपिंपळगाव, डेहणे, पाईट या ठिकाणी आज मार्केटच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाजार आहेत. त्यापैकी चाकण बाजार समितीमधील चाकण बाजार हा जो उपबाजार आहे यामधून सर्वाधिक या ठिकाणी बाजार समितीला उत्पन्न या ठिकाणी मिळतं आहे. त्या खालोखाल आज राजगुरुनगरचा बाजार आहे तो गेल्या काही वर्षापूर्वी बंद पडलेला होता. तो आमची कमिटी आल्याच्या नंतर सुरू करण्याबाबतचा निर्णय झाला. त्यानंतर आता नव्यानं त्या बाजारामध्ये नव्याने तो बाजार सुरू करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी नवीन काही लायसन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्या माध्यमातून तो सुद्धा बाजार या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परिस्थिती शेलपिंपळगावचा बाजार सध्या बंद स्थितीत असल्यासारखा आहे. त्या ठिकाणी शेलपिंपळगावमध्ये काही जी जागा आहे ती त्या ठिकाणी भाडेतत्वावरती देण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे पाईट येथील पाईटच्या तिथं सुद्धा काय सध्या आता तिथं काही नाही आहे, परंतु गेल्या महिन्यामध्ये आम्ही तिथं व्यापारी गाळे उभे करण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे. लवकरच त्या ठिकाणी व्यापारी गाळे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. त्याचप्रमाणे पाईट आवारामध्ये पेट्रोल पंप सध्या सुरू आहे, त्यापासून देखील भाड्याचं उत्पन्न बाजार समितीला मिळते. सर्वाधिक चाकणच्या मार्केटमधून जे उत्पन्न मिळते ते प्रॉपर बाजार समिती म्हणून बाजारातून जे उत्पन्न मिळते ते चाकणमधून मिळते. त्या खालोखाल राजगुरुनगर येथील आमची जी प्रशासकीय इमारत आहे त्यामध्ये जे गाळे या ठिकाणी वाटप करण्यात आलेले त्या गाळ्यांचं भाडं, जे बँका असतील त्यांचं भाडं या ठिकाणी राजगुरुनगरमधून उत्पन्न मिळतं. काय पूर्वग्रह दूषित ठेवून आपलं काम चालू आहे काय सांगाल? पूर्वग्रह दूषित असं नाही म्हणता येणार, कारण मान्य आहे 50 वर्षापासून या ठिकाणी काही जुन्या आडत्यांनी या ठिकाणी व्यापार केला आहे आणि आज या ठिकाणी सोन्याचे दिवस त्यांना आज या ठिकाणी बघायला मिळता येते. तर या ठिकाणी चाकणमध्ये नवीन काही व्यापारी देखील या ठिकाणी भरपूर इच्छुक आहेत. काहींना लायसन या ठिकाणी नव्याने वाटप करण्यात आले आहे, ते देखील व्यापार चांगल्या पद्धतीने करतायत. परंतु जुन्यांना टार्गेट केलं जात आहे असं काही या ठिकाणी माझ्या तरी अजून निदर्शनात नाही आहे. काही लोकांना नोटिसा लावलेल्या आहेत, ते आता तुमच्यापर्यंत पोहोचल्या त्यांना माहिती नाही मला. नोटिसांची अद्याप मला देखील माहिती या ठिकाणी नाही आहे, परंतु जर अशा चुकीच्या पद्धतीने जर कुणाला नोटिसा मिळालेल्या असतील तर नक्कीच ते राजकारण म्हणून या ठिकाणी नक्कीच चुकीचा विषय असेल. त्या ज्या कोणी व्यापाऱ्यांवरती चुकीच्या पद्धतीने जर कोणी कारवाई होणार असेल तर नक्कीच आम्ही व्यापाऱ्यांच्या बाजूनं या ठिकाणी ठामपणे उभं राहू. कारण या ठिकाणी व्यापारी हा बाजार समितीचा मुख्य कणा आहे. व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी शेतकरी असेल किंवा सगळे ग्राहक असतील यांचा समन्वय साधून बाजार समितीला उत्पन्न मिळत असतं. व्यापाऱ्यांमुळेच या ठिकाणी बाजार समितीला आज मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. आणि व्यापाऱ्यांवरती जर असं कोणी आडते असतील, आडत्यांनी देखील या ठिकाणी जे काही नोटिसा असतील तुम्ही म्हणताय, तर खरोखर आडत्यांमुळे जे उत्पन्न असेल तर येणाऱ्या काळात या आडत्यांना जर अशी कारवाईला जर सामोरे जावं लागत असेल तर जसा राजगुरुनगरचा बाजार बंद अवस्थेत गेला तसा चाकणचा होऊ शकतो. त्यामुळं जर आडत्यांवरती या ठिकाणी काही कारवाई जर होत असेल तर नक्कीच चुकीच्या पद्धतीने ते कामकाज चालू असेल. त्या विरोधात आम्ही नक्कीच आडत्यांच्या बाजूने या ठिकाणी उभं राहू. गाडी उपलब्ध नसताना त्यांची फीज कशी घेतली काय सांगाल? याबाबत खात्रीशीर बातमी माझ्याकडे नक्कीच नाही आहे, परंतु तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. 22 लोकांना या मागच्या काळामध्ये लायसन वाटप करण्यात आलं, त्यांची फी देखील जमा करून घेण्यात आलेली आहे. परंतु तो जो काही निर्णय होता तो मागच्या बॉडीने या ठिकाणी घेण्यात आलेला होता. त्या संदर्भात अधिकची माहिती तुम्हाला मागची बॉडीज या ठिकाणी पूर्णपणे देऊ शकते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.